हवामान बदलामुळे शेती परवडत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाची कास धरणं गरजेचं आहे। नंदुरबार जिल्ह्यातील भादवड तालुक्यातल्या हरीश चौधरी यांनी दुग्ध व्यवसायातून प्रगती साधली आहे। दुग्ध व्यवसायातून चौधरी यांना दररोज 5000 रुपयांचं उत्पन्न देखील मिळतंय। भादवड इथल्या हरीश चौधरी यांच्याकडे 10 एकर बागायती जमीन आहे। मात्र हवामान बदलामुळे शेतीच्या उत्पादनात घट होऊ लागली। शेतीतून शाश्वत उत्पन्न येत नसल्याने त्यांनी शेतीला पूरक असणारा दुग्ध व्यवसाय सुरू केला। त्यासाठी त्यांनी जाफराबादी जातीच्या 12 म्हशी खरेदी केल्यात। 3 लाख रुपये खर्च करून त्यांनी आधुनिक पद्धतीने शेडही उभारले। हरीश चौधरी म्हशीच्या आहारावर विशेष लक्ष देतात। दिवसाकाठी एका म्हशीला 30 ते 35 किलो हिरवा चारा आणि सुका चारा देण्यात येतो। त्यासोबतच 4 वेळेस पाणी दिलं जातं। जनावरांना वेळोवेळी लसीकरण देखील करण्यात येतं। गोठा स्वच्छ आणि साफ ठेवण्यात येतो। तसंच जनावरांना धुतल्यानंतर दूध काढण्यात येतं। म्हशींचं मलमूत्र एका खड्ड्यात गोळा करण्यात येतं। जमा केलेलं मलमूत्र शेतात वापरण्यात येत असल्यानं रासायनिक खतांचा खर्च कमी झालाय। प्राथमिक उद्देश होता की शेतीला जोडधंदा हवा, शेतीला खत हवं, म्हणून आम्ही या धंद्याकडे वळालो असून आता यात आधुनिक पद्धतीने आम्ही गोठ्याचे व्यवस्थापन करत आहे। तरी आम्हाला व्यवस्थापनासाठी रोजचं कोरडा हिरवा चारा मिळून 30 किलो देतो आम्ही, 30 ते 40 किलो देतो व 10 ढेप मिळून आम्ही 5 किलो प्रति जनावरांना देत आहे। चौधरी यांना 12 म्हशींपासून दररोज 180 लिटर दुधाचं उत्पादन मिळत आहे। दूध विक्रीतून 8000 रुपयांचं उत्पन्न मिळतं। 3000 रुपयांचा खर्च वगळता 5000 रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळतोय। मशीनचं व्यवस्थापन अशा पद्धतीने केलं आहे की आम्हाला आता शेतीला इथं खत मिळावं यासाठी आता आम्ही इथं कॅनॉल काढले असून मोठी एक टाकी बनवली आहे 5000 लिटरची। त्यात आमचं ते मूत्र शेण जात असून आम्ही तेच पाणी ते शेतीसाठी सोडत आहोत। मशीनचा गोठा तयार केला असून आमचं सरासरी उत्पन्न 180 ते 90 लिटर असून आमचा दैनंदिन खर्च 3 ते 3.5-4 हजारापर्यंत जातो आम्हाला। ते काढून आम्हाला सरासरी उत्पन्न रोजचं 5000 रुपये मिळतंय। आता इथं मूत्र वगैरे खत म्हणून आम्ही टाकीत सोडत आहे। त्याच्यात आमचं सेंद्रिय शेती करून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा विचार होता। प्लस आम्हाला दुधामध्ये बी आधुनिकता म्हणून येतं, सेंद्रिय दुधाला सध्या भाव जास्त आहे, तर आम्ही त्याच्यातनं सेंद्रिय दूध वगैरे तयार करून येतो उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत। हरीश चौधरी यांच्या दुग्ध व्यवसायात वेळोवेळी आत्मा विभागाच्या अधिकाऱ्यांचं मोलाचं मार्गदर्शनही मिळत आहे। तसंच ते वेळोवेळी गोठ्यालाही भेट देतात। बदलत्या हवामान बदलाबरोबरच शेतमालाच्या होणाऱ्या चढउतारामुळे शेतकऱ्याला एक शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळावं या उद्देशाने नंदुरबारमध्ये आम्ही दुग्ध व्यवसाय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून नंदुरबार येथे दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता। त्यामध्ये हरीशजी चौधरी या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रेरणा घेऊन या ठिकाणी 18 म्हशींचा त्यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या माध्यमातून आज जवळपास त्यांचं 180 लिटर दररोजचं दुधाचं उत्पन्न त्यांना मिळत आहे आणि खर्च वगैरे सर्व वजा जाता त्यांना निव्वळ दर दिवसाचं 5000च्या आसपास जवळपास उत्पन्न मिळत आहे। याचाच आधार घेऊन आगामी काळामध्ये ह्याच गोठ्याचा पुन्हा विस्तार करून गायींचा सुद्धा मुक्त संचार गोठा निर्माण करण्याचं त्यांनी नियोजित केलेलं आहे। हवामान बदलामुळे पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास फारसं उत्पन्न मिळत नाही। त्यामुळे हरीश चौधरी यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही शेतीला पूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायाची कास धरणं गरजेचं आहे। जितेंद्र बैसाने साम टीव्ही नंदुरबार।